आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यामार्फत जे विविध महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलेले आहेत आणि त्यामधून जे लोक ऑपरेशनसाठी जातात त्यांचे ऑपरेशनसुद्धा व्यवस्थितरित्या पार पडत आहेत। त्यापैकीच आज आपण एका अशा व्यक्तींना भेटणार आहोत की त्यांना दोन्ही डोळ्याला दिसत नव्हते। इथं याच्या अगोदर त्यांना जर कुठं जायचं असला तर त्यांना एक सहारा लागत होता, एक काठी लागत होती। काठी म्हणजे काठी मनुष्यसुद्धा होता किंवा कोणत्या व्यक्तीला त्यांना घेऊन चालावं लागत असतं। त्यांना दोन्ही डोळ्याला दिसत नसल्यामुळे ते कुठेही मुवमेंट करू शकत नव्हते आणि इथं हॉस्पिटललाही आले तर ते कोणातरी सहाय्याने आले, कोणाला पकडून आले, जेणेकरून त्यांना चालता आलं पाहिजे, त्यांना वॉशरूम व्यवस्थित त्यांची सोय झाला या अनुषंगाने ते कोणाला तरी सोबत इथं आले होते। पण आज आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यामार्फत यांचा उपचार झाला, यांचं ऑपरेशन झाला आणि ज्या नागरिकांना दोन्ही डोळ्याला दिसत नव्हतं त्यांना आज आमदार साहेबांमार्फत एक नवीन दृष्टी मिळाली आहे आणि ते आता दोन्ही डोळ्यांना बघू शकतात, स्वतः चालू शकतात आणि त्यांना आता कोणताही त्रास नाही आहे, कोणाही व्यक्तीला त्यांना सोबत ठेवण्याची गरज नाही आहे। तर अशा आज आपण काकांशी आज भेटणार आहोत, बोलणार आहोत। तर काका, जसा आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेबांना जसा महाआरोग्य शिबिर आयोजित केला होता, कोणत्या गावाला केला होता? डोंगरी बुजुर्गला। त्या ठिकाणी तुम्ही गेले होते, जेव्हा तुम्ही तिथं गेले होते तुम्हाला दिसत होता का? नाही, काहीच नव्हतं दिसत। मग तिथपर्यंत तुम्ही कसे गेले होते? सोबत महापोक्त आला होता, सोबत एका व्यक्तीला घेऊन तुम्ही त्या शिबिरामध्ये गेले होते। त्याच्यात तुमच्या मग उपचार झाला। डॉक्टर लोकांनी काय सांगितलं तिथं? मोतीबिंदू आहे म्हणजे डोळ्याला, ऑपरेशनची गरज तुम्हाला सांगितली। ऑपरेशन गरज। मग आमदार साहेबांनी तिथं गाडी पाठवली होती का तुम्हाला आणण्याकरिता? त्या गाडीमध्ये तुम्ही इथं आला? त्या गाडीवर सपोर्ट मी चढवून आणला, इथं आला। मग इथं आल्यानंतर तुम्हाला जसं आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी सांगितलं होतं की तिथं गेल्यानंतर चहा, नाश्ता, जेवण आणि राहण्याची आणि पूर्ण उपचार हा पूर्णपणे त्यांच्या मार्फत होणार आहे। सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये राहणार आहे, सगळा मोफत राहणार आहे। जे राजूभाऊंनी सांगितलं होतं ते सगळ्या गोष्टी झाल्या का? हो, झाल्या। म्हणजे कोणताही तुम्हाला पैसे लागले? नाही, सगळ्या गोष्टी पूर्णच सगळं मोफतमध्ये होतं आणि जेवणाची वगैरे व्यवस्था जी आमदार साहेबांनी केली ते व्यवस्थित आणि आज तुमचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडला। तर काय सांगा, ज्या आमदार साहेबांनी इतकं चांगलं काम केलं, तुम्हाला आजपर्यंत दिसत नव्हता, खूप मोठ्या गोष्टी आहे काका की आपण आतापर्यंत चालू नव्हतं, आपल्याला म्हणजे काहीच नव्हतं दिसत, आता सगळं स्पष्ट दिसून राहिलं। संडास पुरत नेत होते, म्हणजे तुम्हाला पकडून न्यायची, पकडून न्यायचं। पण आता तुम्हाला आता विचार करा, कोणाची गरज नाही, कोणाच्या सहाराची गरज नाही, तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी करू शकता। तर आमदारांना हा जो काम केला त्यांच्याबद्दल काय सांगू शकता का तुम्ही? म्हणजे काय सांगाल? चांगलाच काम केलं, चांगला काम केलं ना, म्हणजे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांना आशीर्वाद द्याल ना?